प्रज्वल रेवण्णा, सर्वात मोठी बातमी, प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे। सेक्स स्कॅन्डलचा आरोप झालेला होता, अनेक व्हिडिओ क्लिप समोर आलेल्या होत्या, हजारांच्या संख्येने त्या व्हिडिओ क्लिप्स होत्या आणि आत्ता नुकताच पोलिसांसमोर प्रज्वल रेवण्णा सरेंडर झालेला होता। मात्र त्यावरून मोठी टीका झालेली होती। प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे, यावरून मोठी टीका होत होती, मोठी चर्चा होत होती। बरोबर आहे, प्रज्वल रेवण्णाचा प्रचाराला पंतप्रधान पण गेले होते, परंतु हा जो प्रकार झाला तो नंतर पुढे आला आणि त्याच्यामुळं प्रज्वल रेवण्णा त्याच्यावर आरोप झाला तेव्हा तो परदेशात निघून गेला होता। परंतु काल परवा त्याला त्याच्या म्हणजे जे पुढच्या निवडणुकांवर, पुढच्या फेरीतल्या मतांवर किंवा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी वगैरे त्याला परत बोलावलं आणि तो आला, सरेंडर झाला, त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याचा प्रमाण काहीतरी फटका थोडासा भाजपला कर्नाटकात बसलेला आहे, तरी पण फारसा म्हणावा एवढा बसलेला नाही, कारण का कर्नाटकामध्ये सत्ता असूनही तिथं काँग्रेसला फारसं यश येताना दिसत नाही। पण मग असं का असू शकतं? म्हणजे तिथे खरं तर सत्ता आहे काँग्रेसची, असं काही अँटी इन्कम्बन्सी म्हणावी असंही नाही, खूप भरघोस आश्वासनं दिली, त्यातली काही आश्वासनांची पूर्तता केली, मग नेमकं असं का झालेलं असावं? का असा काही कल असतो की काही राज्यांचा की इकडे वेगळं इकडे वेगळं? नाही, कसं आहे, विधानसभेला मागच्या वेळेस होतं ना, ते विधानसभेचे कॅन्डिडेट जे होते, सिद्धरामय्यांना काँग्रेसनं प्रोजेक्ट केलेलं होतं मुख्यमंत्रीपदासाठी, ते आणि DK शिवकुमार ही दोन जोडी होती, ती खूप जोडी हिट होती आणि त्या जोडीमुळे विधानसभेला आला। परंतु लोकसभेला तशाच पद्धतीनं मतदान होईल असं नाही, लोकसभेला लोकांनी तिथे मोदींकडे बघून किंवा काँग्रेसच्या विरोधात मतदान केलेलं दिसून येते। नक्कीच ही महत्त्वाची घडामोड आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया। सेक्स स्कॅन्डलचा आरोप असलेला प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे। मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या प्रचारासाठी जाणं हा विरोधकांनी खूप मोठा मुद्दा केलेला होता आणि आत्ताची महत्त्वाची घडामोड, प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालेला आहे। एक महत्त्वाची अपडेट आपण ही कर्नाटकातली पाहिलेली आहे।